नमस्कार प्रेक्षकांनो. आज ठरलं तर मगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे प्रियाचा वाजणार आहे पुरताच बँड आणि तिला कळणार आहे तिची नागोबा आणि मैपतने मिळून कशी वाट लावलेली आहे. आणि पाटीलनं शोधलेला आहे प्रियाचा जो लहानपणीचा कागद, तो आता मैपतला देतो की नाही हे पाहण्यासारखं आहे. तिकडे आता पाटील हवालदार हळू सावंतांची नजर चुकवून चाललेले असतात. तेवढ्यात सावंत इन्स्पेक्टर विचारतात, अहो पाटील, तुम्हाला जो कागद शोधायला सांगितलेला होता छोट्या सायलीचा, तो सापडला की नाही? पाटील म्हणतात, अहो साहेब, सापडलेला नाही. आणि असं म्हणून ते तिथून निघण्याचा सटकण्याचा प्रयत्न करतात. एवढ्यात त्यांच्या हातात असलेली कागदपत्रांची फाईल खाली पडते आणि सगळे कागदपत्र इकडे तिकडे पसरले जातात. आणि मग चैतन्य, अर्जुन आणि सावंत व इन्स्पेक्टर त्यांना मदत करत कागद गोळा करू लागतात. एवढ्यात आता छोट्या बबलीचा म्हणजे प्रियाचा कागद जाऊन स्कूटीवरती पडलेला आहे आणि नेमकी नजर अर्जुनची गेलेली आहे. अर्जुन तो कागद हातामध्ये घेणार, एवढ्यातच पाटील हवालदार हातचलाकी करून तो कागद घेतात. पाटील हवालदार स्वतःला सावरत म्हणतात, अहो अर्जुन साहेब, तुम्ही कशाला हे कागद उचलताय, मी आहे ना. चैतन्य म्हणतो, अहो पाटील हवालदार, तुम्हाला काही लागलं नाही ना? ते म्हणतात, नाही अहो, थँक्यू व धन्यवाद, ही कागद गोळा करून दिली त्यासाठी. इकडे सायली अस्मिताला दूध आणून देते आणि ती एका बोटामध्ये दूध पिते. हे बघून सायलीला थोडंसं आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, हे काय अस्मिताताई, तुम्ही आज काही किरकिर न करता पटकन दूध पिलं? अहो, एक फोन आला आणि तुमचा मूड कसा काय चेंज झाला? मैत्रिणीचा फोन होता की काय? अस्मिता म्हणते, हो अगं बैस, मी तुला सांगते. अस्मिता म्हणते, पण मला सांग, तुला कसं काय कळलं माझा मैत्रिणीचा फोन होता? सायली म्हणते, अहो तुम्ही आला तेव्हा तुमचा मूड किती खराब होता, किती चिडचिड करत होता, आणि फोन झाला की तुमच्या चेहऱ्यावरती खूप छान हास्य आलं. अस्मिता म्हणते, अगं सायली, तुझी कोणी अशी मैत्रीण आहे का? सायली म्हणते, हो आहे ना, कुसुमताई अशी मैत्रीण आहे, पण तुमच्यासारखं आम्ही सिनेमाला असं फिरायला कुठे गेलो नाही. आम्ही जायचो बाजारामध्ये टिकल्या आणि बांगड्या घ्यायला, तेवढाच काय तो आमचा विरंगुळा. अस्मिता म्हणते, मग कॉलेजची एखादी मैत्रीण असेल ना? सायली म्हणते, अहो नाही, आणि तिला थोडंसं हसू येतं. ती कसली मैत्री आणि काय? आश्रमाचे खूप सारे टेन्शन असायचे, त्यामुळे 11वी पासूनच मला नोकरी करावी लागली आणि 12वी नंतर तर कॉलेजच सोडलं. आश्रमाचे खर्च सुद्धा चालवायचे होते ना. असं म्हणून सायली तिथून किचनमध्ये निघायला जाते. एवढ्यात अस्मिता तिला म्हणते, अगं सायली, माझी मैत्रीण होशील का तू? नागराज डायनिंग टेबलवरती नाश्ता करत असतो, तिथे प्रिया येते. गुड मॉर्निंग काका. अहो, तुम्ही पार्टी बदलली की काय? हे ऐकल्यावरती नागराजला थोडासा टचका लागतो आणि तो म्हणतो, काय? प्रिया म्हणते, अहो काका, तो तुमचा मित्र महिपत शिकरे फार माझ्या जीवावरती उठला आहे. हॉस्पिटलमध्ये त्याने माझ्यावरती हल्ला केला आणि त्या दिवशी तर तुम्ही चक्क माझी बाजू घेतली आणि त्या अर्ध्या मेंदूला पटवून दिलं की मला कसं घरात घेणं गरजेचं आहे. अहो काका, तुम्ही सुद्धा पार्टी बदलली की काय? अचानक माझ्या बाजूने कसे काय आला? आणि महिपतने तुम्हाला देखील लाथ घातली की काय? नागोबा म्हणतो, कसा आहे प्रिया बाळा, आमची मैत्री एवढी जुनी आहे, ज्यावेळेस तुझा जन्म सुद्धा झाला नव्हता आणि आम्हा दोघांना एकमेकांचे खूप सिक्रेट्स माहीत आहेत. जोपर्यंत आमच्या दोघांपैकी एक जण गचकणार नाही, मरणार नाही, तोपर्यंत काही आमची मैत्री तुटणार नाही. तुझ्या दुर्दैवाने आम्ही दोघंही जिवंत आहोत. सायलीला अस्मिताने मैत्री ऑफर केली हे ऐकून सायलीला खूपच जास्त आनंद होतो आणि ती पटकन पळत अस्मिताजवळ येते आणि म्हणते, अहो तुम्ही हे सांगितल्यामुळे मला किती आनंद झालेला आहे अस्मिताताई. तुम्ही ज्या दिवशी मला नवीन कपडे घालून तयार केले ना, त्याच वेळी मला तुमच्याशी बोलायचं होतं. अहो त्यावेळेसच मला असं वाटलं होतं की तुमच्यासारखी मला सुद्धा मैत्रीण असायला हवी. कुसुमताई तशी आहे, पण माझ्या वयाची, जिच्याशी मनातलं सगळं मी बोलेन आणि ती मला समजून घेईल, अशी तुम्ही माझी मैत्रीण पाल का? असं म्हणत सायली अस्मिताला गुलाबाचं फूल देते. अस्मिता देखील ते फूल घेते आणि दोघीही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. इकडे नागोबाला प्रिया म्हणते, अहो तुम्ही मला घरात घेतलं, यामागे तुमच्या दोघांचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार. ऐकल्यावर नागराज म्हणतो, अफकोर्स अगं, तसा तर प्लॅन आहे आणि तो प्लॅन सांगायला मी तुला काही घाबरतो की काय? अगं कसं आहे, अगोदर तुला पिंजऱ्यात घेतलं, मग तुझ्यावरती लक्ष ठेवायला बरं नाही का? मग तुझी मान छाटणार, पंख कापणार. हे ऐकल्यावरती प्रिया म्हणते, अहो माझी मान छाटणं एवढं काही सोपं वाटतंय का नागराज काका तुम्हाला? यावर नागराज म्हणतो, हो अगं, त्यासाठी अगोदरच आम्ही त्या सुरीला धार लावलेली आहे, त्यामुळे त्याचा आवाज सुद्धा होणार नाही. अगं आता एकच वार आणि तुझा जीव खल्लास. हे ऐकल्यावर प्रिया मनामध्ये विचार करू लागते, कसला वार आणि कसा हे माझा जीव घेणार आहे? नागराजने आणि महिपतने नेमका माझ्याविषयी काय प्लॅन केलेला आहे? एकटे इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, अहो
पाटलांना तुमच्या मिसेसविषयी सगळी कागदपत्रांची माहिती काढायला सांगितली होती, पण काही हाताला लागलेलं नाही. बहुतेक त्यावेळेस कुठलीही मिसिंग कंप्लेंट आलेली नव्हती. मैपतला कळलेलं आहे की पाटील हवालदार त्याच्याशी आता गद्दारी करतोय आणि त्याने आता पाटीलला टांगून ठेवलेलं आहे त्याच्या अड्ड्यावरती आणि त्याच्या हाताला लागलेलं आहे पाटील हवालदारचं कॉल रेकॉर्डिंग. तो बायकोशी बोलत असतो, अगं मैपतची आता काही माहिती हाताला लागलेली आहे आणि त्यामुळे आता आपण मालामाल होणार आहे आणि मी तुला आता सोन्याचा नेकलेस करतो. मैपत चिडतो आणि म्हणतो, काय तुला मालामाल व्हायचा आहे? मैपत शिकरे नावाची तुला आता लॉटरी लागलेली आहे. घरामध्ये तू एसी म्हणून बसवणार आणि घर गारगार करणार आणि गारगार घरात सगळं काही करणार. माझ्या पैशाने तू एसी घेणार, बायकोला नेकलेस करणार आणि मालामाल होणार आणि माहिती लपवून ठेवणार. हे बघ पाटील हवालदार, बघितलंस का? या खालची एक जरी बाटली फोडली ना तो कायमचा गारगार होणार आणि तुझी बायको सुद्धा गारगार होणार तिकडे. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी येणार, पाटील आणि त्याच्या बायकोने केली आत्महत्या आणि मग सगळं गारगार होणार आणि तू माहिती लपवून ठेवणार. पाटील म्हणतो, जाऊ द्या ना साहेब, माफ करा, सोडून द्या ना. मैपत म्हणतो, असं कसं? आलेल्या पाहुण्याचा व्यवस्थित पाहुणचार केल्याशिवाय आम्ही जाऊन देत नाही काय नागराज शेठ? चैतन्य इकडे अर्जुनला सांगतो, अरे सायली बहिणी हरवलीच असेल. बघ ना, नेहमी काय होतं की ज्या पालकांना आपली मुलं नको असतात अशीच मुलं त्या आश्रमाच्या बाहेर नेऊन सोडतात. अरे मग अशा वेळेस मिसिंग कंप्लेंट कोण नोंदवणार? अर्जुन म्हणतो, अरे तू जे बोलतोय ते लहान बाळांविषयी बोलतोय. सायली ज्यावेळेस आश्रमामध्ये आली त्यावेळेस कुसुमताई म्हणाल्या होत्या ती थोडीशी मोठी होती आणि ती खूप घाबरलेली सुद्धा होती आणि त्यामुळे तिच्या आई वडिलांनी नक्कीच मिसिंग कंप्लेंट नोंदवली असणार असं मला वाटतंय. इकडे मैपत पाटील हवालदाराकडून सगळी खरी माहिती काढण्यासाठी त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. म्हणतो, नागराज शेठ सांगा, कुठली वाटली फोड, उजवीकडची का डावीकडची? नागराज म्हणतो, डावीकडची फोड. आणि एवढ्या पाटील हवालदार खरं बोलू लागतो. म्हणतो, पोलीस रेकॉर्डमध्ये खरी माहिती लागलेली आहे, तिचा पोलीस रेकॉर्ड सापडलेला आहे. मैपत म्हणतो, मजा त्याच्या खिशातील कागद काढ. आता तो कागद काढलेला आहे. नागराज म्हणतो, एवढ्या छोट्या मुलीचा पोलीस रेकॉर्ड सापडलेला आहे? पाटील हवालदार म्हणतो, अहो तुम्ही ज्या मुलीचा फोटो दिलेला होता ती मुलगी चोरीच्या केसमध्ये सापडलेली होती. ज्या ठिकाणी तिने चोरी केली होती त्याच मालकाने कंप्लेंट नोंदवलेली होती. अशा मुलांना बालसुधागृहामध्ये पाठवलं जातं, पण ही पोरगी त्या अगोदरच पळून गेली होती. हे ऐकल्यावर मैपत म्हणतो, पळून गेली? पाटील म्हणतो, पळून गेल्यानंतर ती काही हरवली, जगली, वाचली, मेली काहीच माहीत नाही. ऐकल्यावर मैपत चिडतो म्हणतो, ती वाचली आणि वाचल्यानंतर आमच्या उरावर येऊन बसली. मैपत म्हणतो, पण ती पोरगी हरवली, तिच्या आईबापानं ती हरवल्याची तक्रार नोंदवली असेल ना? पाटील म्हणतो, मी खूप शोधलं पण तिच्या आईबापाने हरवलेल्याची तक्रार केलेली मला कुठेही सापडलेली नाही. नागराज म्हणतो, अरे मग शोध. पाटील म्हणतो, अहो त्यासाठी मला सोडा ना. मैपत म्हणतो, मी सांगितल्याशिवाय तुला इथून कोणीही सोडणार नाही. परत अशी गद्दारी करू नकोस. परत ही बाटली तुझ्या पायाखाली नसेल, बंदुकीची गोळी तुझ्या डोक्यात असेल. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सुभेदार, आता तुमच्या बायकोच्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्याचा कुठलाच मार्ग आपल्याकडे शिल्लक राहिलेला नाही. इकडे अस्मिता सायलीला फोन करते आणि म्हणते, अगं सायली, कुठे आहेस तू? बराच वेळ झाला दिसली नाहीस म्हणून फोन केला. सायली म्हणते, हो बाजारात आलेली आहे थोडंसं सामान घेण्यासाठी. का हो, तुम्हाला काही हवं होतं का? नाही अगं, सतत काम करत असतेस तू. अगं बाकी काही कामं करायला तुला वेळ मिळतो का? सायली म्हणते, हो बाकी काय कामं करायची? अस्मिता म्हणते, अगं तू घरी ये मग मी तुला सांगते. अस्मिता कल्पनाला आणि रेव्युलर्सला म्हणते, सायली सतत कामात असते, स्वतःसाठी आणि अर्जुनसाठी कधी वेळ काढत असेल. तसंही आपण सगळे सतत घरात असतो त्यामुळे त्यांना प्रायव्हसी मिळत नाही. आपण एक काम करूया, आपण सगळे गायब होऊयात म्हणजे त्यांना थोडीशी प्रायव्हसी मिळेल. मी काय म्हणते मम्मा, तसंही माझ्या सासूबाई खूप दिवस झालं तुम्हाला सगळ्यांना बोलवत आहे, आपण सगळे माझ्या सासरी जाऊया. कुसुम इकडे, तू सुद्धा माझ्यासोबत चल. सगळेजण आता यासाठी तयार होतात. कुसुम म्हणते, नको, मला माझ्या बहिणीकडे जायचं होतं, मग मी तिकडे जाऊ का? अस्मिता म्हणते, बरं आहे तू तिकडे जा. अस्मिता म्हणते, पण तू हे सगळं सायलीला सांगू नकोस. कुसुम म्हणते, मी सगळी भांडी वगैरे आवरून ठेवते म्हणजे घराला कुलूप लागायला नको. प्रिया नागराजच्या रूममध्ये गेलेली असते. हे बघून नागराज म्हणतो, प्रिया मॅडम खूप दिवसांनी आमच्या रूममध्ये आला, या या बसा बसा. हे ऐकल्यावर प्रिया चिडते आणि म्हणते, असं खोटं माझं स्वागत करायची गरज नाही, माझंच घर आहे, माझ्या खोलीतून फक्त मी तुमच्या खोलीमध्ये आले एवढंच. हे ऐकल्यावर नागराज म्हणतो, माझी रूम, माझं घर. अगं प्रिया, तुझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स येतो कुठनं? तुझा बाप तर तुझ्याकडे डुंकून सुद्धा बघत नाही आणि इच्छा नसताना तुझ्या आईने तुला घरामध्ये घेतलेलं आहे. जर त्यांना कळलं की तू त्यांची खरी मुलगी नाहीस तर काय होईल? हे ऐकल्यावर प्रिया म्हणते, नागराज काका काय करताय? थोडंसं हळू बोला, सगळ्यांना कळलं तर काय होईल? नागराज म्हणतो, अगं हे कधीतरी सगळ्यांना कळणारच आहे, सत्य लपून राहत नाही प्रिया. प्रिया म्हणते, अहो तुम्ही मला काय धमकवताय का काय? पण मला धमकवू नका, माझ्याकडे जो तुमचा व्हिडिओ आहे ना तो सगळा सोशल मीडियावरती टाकेन. ऐकल्यावर नागराज म्हणतो, अगं त्या व्हिडिओच्या जीवावरती किती दिवस धमकवणार आहेस प्रिया तू आम्हाला?
अगं ऑलरेडी तू मैपतच्या ट्रॅपमध्ये अडकलेली आहेस. एकीकडे मैपत आहे आणि दुसरीकडे अर्जुन. प्रिया म्हणते, अहो हे नॉनसेन्ससारखं काय बडबडू लागला आहे तुम्ही? अहो पिंजरा काय, ट्रॅप काय, सुरी काय, काय बडबडू लागला आहे तुम्ही? नक्की तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे? नागराज म्हणतोय, अगं ऑलरेडी सगळं ट्रॅप लावून झालेलं आहे, सगळं करून झालंय. इकडे पाटील सगळ्या त्या प्रियाच्या आईवडिलांची काही माहिती लागते की नाही ते पाहतोय. आणि मैपत एवढ्यावर म्हणतो, एका बाईची माहिती काढायला सांगितली पाटलाला, अजून कशी काढली नाही, म्हणून तो फोन करतो आणि म्हणतो, काय पाटील, एका बाईची माहिती काढायला एवढा टाइम लागतो की काय? पाटील म्हणतो, अहो थोडीशी माहिती मिळालेली आहे त्या बाईची, मी उद्यापर्यंत तुम्हाला सगळी माहिती देतो. हे ऐकल्यावर मैपत चिडतो आणि म्हणतो, मैपत शिकरे पाताळात असलेल्या माणसाला सुद्धा शोधून काढतो. तुला जर जमत नसलं तर तसं सांग, द्यायची असेल माहिती तर आज रात्रीपर्यंत द्यायची. हे ऐकल्यावर पाटील म्हणतो, बरं ठीक आहे साहेब, आज रात्रीपर्यंत तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. इकडे मैपत प्रियाला म्हणतो, अगं प्रिया, तुला माहीत नाही, तू जेलमध्ये होतीस ना, तेव्हा आम्हाला कळलं की अर्जुन सुभेदार सायलीच्या खऱ्या आईबापाला शोधतोय. मग शाळेमध्ये जाऊन मी कसे फोटो बदलले, शिपायला पैसे चारून हे सगळं तो प्रियाला सांगतो. प्रिया घाबरते आणि म्हणते, म्हणजे तुम्ही आता अर्जुन सुभेदारला माझ्या खऱ्या आईबापापर्यंत पोहोचवणार? तर नागराज म्हणतो, अगं करेक्ट ओळखला आहेस तू. अगं बघ ना प्रिया, एखाद्या मुलीला तिचे खरे आई वडील सापडणार म्हणून किती आनंद व्हायला पाहिजे, पण तुझं मात्र, तुला तुझे खरे आई वडील मिळाले तर त्यांच्यापासूनच तुला धोका आहे. हे ऐकल्यावर प्रिया मनामध्ये विचार करते, हे मैपत आणि नागराज मिळून माझं नाकतोंड दाबायला निघालेले आहेत. पण प्रिया, तुला डगमगून चालणार नाही, मी अशी घाबरणार नाही. माझ्याकडे ती 2 गाठोडी आहेत, एक अन्नपूर्णा निवासमध्ये आणि एक माझ्याकडे. ती दोन्ही गाठोडी आता मला ताब्यात घ्यायला हवीत. आता सायली बाजारातून घरी आलेली आहे आणि ती म्हणते, काय हो कुसुमताई, वरच्या खोलीमध्ये उजेड दिसत नाही, आई बाबा कुठे बाहेर गेलेत का? कुसुम म्हणते, बरेच दिवस झाले अस्मिताताईंचे सासू सासरे आईबाबांना घरी बोलवत होते, त्यामुळे वेळ होता म्हणून ते आज तिकडे गेलेले आहेत. सायली म्हणते, सगळे तिकडे ठीक आहे ना? कुसुम म्हणते, हो. ऐकल्यावर अर्जुन मस्करी करण्याचा प्रयत्न करत म्हणतो, व्हेरी बॅड कुसुमताई बरं का. अगं मला अस्मिताताईंच्या सासू सासरीने बोलवलं नाही ते ठीक आहे, पण सायलीला बोलवलं नाही हे व्हेरी बॅड आहे. कुसुम म्हणते, अहो हे आता मी कसं सांगणार? अहो सायलीताई, माझ्या बहिणीचा फोन आलेला होता आणि ती मला बोलवत होती, म्हणून मी आता तिच्याकडे जाणार आहे आणि उद्या सकाळी घरी येणार. सायली म्हणते, हे आता कधी ठरलं? कुसुम म्हणते, अहो तिचा मगाशी फोन आला तेव्हाच ठरलं, मी आता जाऊन येते तिच्याकडे. सायलीला आश्चर्य वाटतं, हे अचानक काय सुरू झालेलं आहे. अहो कुसुमताईंना इतर वेळी त्यांच्या बहिणीचा फोन आला तर ते 8 दिवस अगोदरच मला सांगतात आणि आज अचानक झालेले आहे. आणि आई बाबा सुद्धा अचानक अस्मिताताईंच्या घरी गेलेले आहेत. अहो मला सुद्धा अस्मिताताईंच्या सासू सासऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे जायचं होतं. अर्जुन सायलीची टिंगल करत म्हणतो, हा मिलॉर्ड, खूप मोठा गुन्हा आहे. सायली सुभेदारांना घेऊन न जाता सगळेजण तसेच गेलेले आहेत, यासाठी सगळ्या सुभेदारांना शिक्षा व्हायला हवी मिलॉर्ड. इकडे नागराज प्रियाला म्हणतो, अगं कसला विचार करतेस, तिकडे जाऊन अर्जुनच्या हातापाया पडण्याचा, त्या घरामध्ये परत जाण्याचा? अगं जा तू, पण इतक्या लवकर जाऊ नकोस. अगं काय हे, सुभेदारांकडे आज कुणी नाही. अर्जुन, सायली, कल्पना वहिनी, रविराज आणि कुसुम सुद्धा सगळेजण बाहेर गेले आहे. अगं प्रतिमा वहिनी मगाशी फोनवरती बोलत होती ना, तेव्हा मी हे ऐकलेलं आहे. इकडे तन्वी विचार करते की आता घरामध्ये कुणी नाही, सुभेदारांच्या अन्नपूर्णा निवासमध्ये जाण्याची हीच खरी वेळ आहे. आता मला पटकन तिथे जायला हवं, पण जाताना एक काळजी घ्यायला हवी, आजूबाजूचं कोणी मला बघणार नाही. प्रेक्षकांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. उद्याच्या भागामध्ये प्रिया जाणार आहे अन्नपूर्णा निवासमध्ये आणि नेमकी चाहूल अर्जुन आणि सायलीला लागेल बहुतेक, आणि अर्जुन आणि सायली प्रियाला अडकवण्यासाठी आता जबरदस्त प्लॅन करणार आहेत. चला तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आजचा भाग पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.